तर खासदार ओमराजे निंबाळकर आणि ठाकरेंचे आमदार कैलास पाटलांचे एकत्रित बॅनर झळकलेत। खासदार ओमराजे निंबाळकरांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर झळकलेले आहेत। आम्ही दादा प्रेमी म्हणत ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। धाराशिवमध्ये फक्त ओके पॅटर्न म्हणत दोघांचे फोटो लावत बॅनरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात। तर दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांना समाज माध्यमावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं कैलास पाटलांनी टाळलंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरानंतर आज पहिल्यांदाच त्यांचा वाढदिवस धाराशिवमध्ये साजरा होतोय आणि या वाढदिवसानिमित्त ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी धाराशिवमध्ये बॅनरबाजी केली। आम्ही दादा प्रेमी अशी बॅनरबाजी करत कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचा फोटो एकत्र लावत धाराशिवमध्ये फक्त ओके पॅटर्न असं बॅनरमधून दर्शवलंय। आणि या कार्यकर्ते ज्या पहिलं त्यांनी पंचायत समिती असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या होत्या तेच कार्यकर्ते त्यांनी बॅनर लावले आहेत। कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत। काय भावना आहे तुमची, काय लावण्याचा उद्देश? मुळात विचाराशी नातं ठेवत असताना पक्षाशी एकनिष्ठ राहणं आणि पक्षाची भूमिका मांडणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे। माझी भूमिका स्पष्ट आहे। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी एकनिष्ठ होतो, कालही होतो, आजही आहे आणि उद्या आहे। माझे नेते हे आमदार कैलासदादा पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील आहेत। परंतु या आताच्या प्रसंगी ज्या माणसाने आपल्याला कठीण काळामध्ये मदत केलेली आहे, ज्या माणसाने आपल्याला सुखदुःखामध्ये आपल्या अडीअडचणीला धावून आलेला आहे, त्या माणसाची वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन एक जे महाराष्ट्राची आपली संस्कृती आहे ऋणानुबंध संबंध ही जी ऋण व्यक्त करणं ते ऋण व्यक्त या ठिकाणी मी केलेलं आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।